माझ्या सोशल मीडियातल्या सगळ्या मित्रांना नमस्कार। शिवारफेरी शेवगा पाथडी तालुका मतदारसंघ दुसरा टप्पा सुरू। 2 जुलै ते 16 जुलैचा पहिला टप्पा संपला। 20-21 पासून दुसरा टप्पा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यातल्या शेवगा तालुक्यातल्या ढोरसडी देवटाकळी या परिसरात मी आता इथं उभा आहे। जवळपास 120 ते 125 गावं या दौऱ्यात झाली। शिवार फेरी म्हणून मी प्रत्येक गावाचा शिवार फिरतोय, कारण मोठ्या प्रमाणात वस्त्या निर्माण झालेल्या आहेत। अशाच एका वस्तीवरती मी उभा आहे। आपण पाहताय हा मुख्य रस्ता देवटाकळीतनं येतो आणि ह्या देवटाकळीतनं येत असलेल्या रस्त्यावरून माझ्या ह्या बाजूला काही किलोमीटर अंतरावरती जायकवाडीचं धरणाचा प्रकल्प सुरू होतो। हा बॅकवॉटरच्या भागात हे क्षेत्र येतं। ज्यावेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरतं इथपर्यंत पाणी येतं। जवळपास मुख्य रस्त्यापासून ह्या रस्त्यावरती 40-50 कुटुंब राहतात, 40-50 घर आहेत। त्यापैकीच मी एका बंगल्याच्या जवळ आहे। आपण आता बंगला बघितला असेल। इथं एक माझ्या तरुण मित्राची दुर्घटना घडली एक 10-15 दिवसापूर्वी। विजेचा धक्का बसला। केवळ 28-30 वर्षाचा हा माझा तरुण सहकारी मृत्युमुखी पडला। एक छोटासा 3 वर्षाचं बाळ आहे। एकुलता एक मुलगा होता। माझे इथले सहकारी आज माझ्यासोबत इथं आहेत। एक चांगलं काम करणारे कार्यकर्ते म्हणून या परिसरात त्यांना परिचय आहे। मित्रांनो, मी मनाला संवेदना होतात। मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात, कोट्यावधीचा विकास झाला म्हणून बातम्या येतात, जाहिरातबाजी केली जाते। आज माझ्या ह्या जवळपास 100 गावात असे अनेक रस्ते मी बघितले। आज ह्या वस्तीवरचा एखादा आम्ही मोटारसायकल फिरतो। आता आम्ही जवळपास 500 मीटर पायी आलो, कारण मोटारसायकल सुद्धा इथं येत नाहीये। आज कल्पना करा की ह्या परिसरातल्या कुटुंबातला एखादा मनुष्य अचानक काही आजारी पडला तर अशा परिस्थितीत तातडीची त्याला उपचाराची गरज आहे, डॉक्टरची गरज आहे। डॉक्टरला इथं येत नाही आणि इथून पेशंटही घेऊन जायचं आहे। एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, वेळेत नाही मिळाला तर ह्याला जबाबदार कोण? खरंच लाज वाटते आमच्या सारख्याला पुढारी म्हणून घ्यायची। लोकप्रतिनिधींनी नक्की काय करायचं असतं? लोकशाहीमध्ये जर आपल्याला सत्ता मिळेल तर त्या सत्तेचा उपयोग लोकांसाठी जर झाला नाही त्या सत्तेला काही अर्थ नाही आहे। आज वाईट वाटतं। मी अनेक रस्ते असे बघितलेत, आता जसा पाहिला तसे अनेक गावातले मी रस्ते बघितले। पण खरंच विकास कशाला म्हणायचं? हे जे चित्र अजूनही आमच्या 78 वर्षाच्या लोकशाहीच्या कारभारामध्ये माझ्या मतदारसंघात गेली 10-15, 10-20 वर्ष अशा रस्त्यांची कामं आजही होत नसतील तर याला जबाबदार कोण? आज शेकडो कोटीचा निधी हा नक्की कोणाच्या घशात जातो? आम्ही म्हणतो की टक्केवारीच्या धंद्यामुळे राजकारणाचं आणि लोकांच्या विकासाचं वाटोळ झालंय। हे सत्य नाकारता येत। काय म्हणतात आम्ही हा रस्ता केला। मी आपल्यालाच अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत की झालेले रस्ते अक्षरशः अंगठ्यानं उकरता येतात। कुठली प्रकारची गुणवत्ता त्याच्यात नाहीये। आणि मला नेहमी असं वाटतं की लोकशाहीमध्ये आपण सामान्य माणसं खरी या देशाचे मालक आहोत। आणि म्हणून आपला लोकप्रतिनिधी निवडताना हा संघर्ष करून लोकांसाठी लढून न्याय देणारा असेल तर लोकांचे प्रश्न सुटतात। केवळ भावनेच्या आधारे जर लोकप्रतिनिधी निवडले तर अशीच अवस्था विकासाची राहते। आणि आपल्याला निवड करताना विचार भावनेचा न करता
काम करणारी माणसंच ही पुढे गेली पाहिजेत. कुठेही महाराष्ट्रात कुणी असो, लोकांसाठी लढणारी माणसं जपा, एवढंच मी या निमित्ताने सांगतो.